यावर्षी वर्षभरामध्ये साखरेचे भाव 4100 ते 4200 रुपये ह्या लेवलला असणार आहेत। या साऱ्याचा हिशेब करता आणि एकूणच या परिसरामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना जो ऊस पुरवठा केला जातो त्याची रिकव्हरी लक्षात घेता 3751 रुपये विनाकपात एक रकमी द्यायला काही हरकत नाही, कारण एका कारखान्याची FRPच बसते 3713 रुपये। आम्ही काय त्याच्यामध्ये 30-40 रुपये जास्त मागितलेले आहेत आणि तशी स्थिती यावर्षी आहे। एकरी ऊसाचं उत्पादन हे 8 ते 10 टनांनी घटलेलं आहे, म्हणजे जवळपास 30 ते 35 हजार रुपयाचं एकरी नुकसान झालेलं आहे। नुकसान भरपाईच्या कुठल्याही निकषामध्ये ते बसत नाही, म्हणजे ते थेट शेतकऱ्याला सोसावं लागणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पावसामधनं वाचलेलं पीक एकच आहे, ते म्हणजे ऊस, आणि त्याला 3751 रुपये मिळाला पाहिजे। आणि म्हणून आमच्यावर नेहमी आरोप होतो की आम्ही तोंडावर आंदोलन करतो। आम्ही खरं तर सीझन 1 नोव्हेंबरला चालू होणार आहे, 15 दिवस आधी आम्ही ऊस परिषद घेतलेली आहे, परत त्याच्यामध्ये आम्ही 10 दिवस वाढ केलेली आहे। 25 दिवस कारखानदारांना विचार करायला वेळ दिलेला आहे। एक रकमी तर सोडणारच नाही, कारण हायकोर्टाचाच निकाल आहे, परंतु 3751 जर स्पर्धा टाळायची असेल, कारण याच्यामध्ये कमी रिकव्हरी असणाऱ्यांना ऊस मिळणार नाही, त्यामुळे स्पर्धा टाळण्यासाठी सगळ्या कारखानदारांनी 3751 रुपयाची पहिली उचल द्यावी, ही आमची भूमिका आहे। आता 7/12 कोरा करण्यासाठी आम्ही 28 ऑक्टोबरपासून चलो नागपूरचा नारा दिलेला आहे। गुरुकुल मोजरीपासून बच्चू कडू आहेत, मी आहे, बरेच शेतकरी नेते आम्ही त्या दिशेने निघालो आहेत। महाराष्ट्रातले शेतकरी जाणार आहेत। त्या आंदोलनातनं रिकामा झाल्यानंतर 10 नोव्हेंबर नंतर या आंदोलनाला हात घालणार आहोत, मैदानात उतरणार आहे, आणि मग जे काय व्हायचं ते होऊन दे। मला असं वाटतं की कारखानदारांनी संघर्ष टाळावा आणि आमच्या मागणीचा विचार करावा। मी त्यांची पत्रकार परिषद ऐकली की ते शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत। शेतकऱ्याचा 7/12 कोणामुळे कोरा होतोय हे महत्त्वाचं नाही, 7/12 कोरा होण्याची गरज आहे, कारण दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत। त्यामुळं एकमेकाला पूरक अशा पद्धतीनं अंतिम उद्दिष्ट शेतकऱ्याचा 7/12 कोरा। त्यामुळं जरांगेंचं आंदोलन असेल, बच्चू कडूंचं असेल, स्वाभिमानीचं असेल, किंवा अजून कोणी करत असतील, सगळ्यांनी मिळून आंदोलन करावं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, अशी आमची मागणी आहे। तुम्ही म्हटला की तुम्ही एकत्र या 7/12च्या या आंदोलनासाठी तुम्ही एकत्र येणार, मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही सगळ्यांना आवाहन केलं की जर हा 7/12 कोरा नाही झाला तर तुडवून मागायला आला। होय, कारण त्यांनी शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणारा असं आश्वासन 1 वर्षापूर्वी दिलेलं होतं, आणि ते आश्वासन विचारांती त्यांनी दिलेलं असणार, कारण त्यावेळी सत्तेत तेच होते, आर्थिक परिस्थिती त्यांना माहिती होते। आणि मग असं असताना सगळ्या महाराष्ट्राला नको असलेल्या शक्तिपीठ महामार्गासाठी 20,000 कोटी रुपयाचं कर्ज काढायला सरकार तयार आहे, मग त्यात थोडी भर गाठली तर शेतकऱ्याचा 7/12 कोरा होतो। यावेळी जर बघितलं तर आपण साखरेचं उत्पादन हे खूप कमी होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एक संधी आहे की आपल्या पत्रात जादाचे पैसे काढून घेणे। काय शेतकऱ्यांना तुम्ही आवाहन करणार, कारण ऊस तोडीला घाई करतात? आम्ही शेतकऱ्यांना एवढंच सांगू की 30 जानेवारी नंतर एकही कारखाना चालू राहणार नाही, एवढाच ऊस उपलब्ध आहे। त्यामुळं ऊस लवकर जावा म्हणून मजुरांना वरनं पैसे देणं किंवा वाहतूक करणाऱ्यांना वरनं पैसे देणं, हे असले उद्योग करू नका। सगळ्यांचाच ऊस 30 जानेवारीच्या आत संपणार आहे, त्यामुळं उन्हाळी पीक घेण्यासाठी, कारण सुदैवानं ओला दुष्काळ असला तरीसुद्धा पाण्याची पातळी वर आलेली आहे, त्यामुळं उन्हाळ्यामध्ये एक पीक ज्यांच्याकडे विहीर आहे त्यांना घेता येणं शक्य आहे। ऊस घालवून 30 जानेवारीच्या आज जरी ऊस गेला तरी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे 4 महिने मिळतात, त्यात दुसरं पीक येतं। तेव्हा शेतकऱ्यांनी ऊस घालवण्यासाठी मिळेल त्या दरानं किंवा या तोडणी वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी किंवा मजुरांची मुजोरी किंवा मशीनवाल्यांच्या मुजोरीला बळी पडू नये, एवढंच माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे। मुख्यमंत्र्यांना माहिती आहे काटा मारतात, तर मग कारवाई का केली नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वर कोण नाही ना वरिष्ठ, मग एक माणूस गुन्हा करतो हे माहिती आहे, मग त्यावर कारवाई का नाही झाली? महाराष्ट्राचे प्रमुख आहात तुम्ही,
आणि तुम्हाला माहिती आहे काटा मारतात, नाहीतर मग बघा मुख्यमंत्री फंडाला पैसे द्या, नाहीतर तुमचा काटा मारायचं बाहेर काढतो. म्हणजे पैसे दिले तर चालतंय काय? मग तुम्हाला म्हणायचं ते ब्लॅकमेलर मग दुसरं एक प्रकारे मुख्यमंत्री फंडासाठी पैसे द्या, अन्यथा तुमची काटामारी बाहेर काढतो, ह्याचा अर्थ काय झाला? ब्लॅकमेलच झाला ना. कारखानदारांच्या सोबत मुख्यमंत्री पण टार्गेटवरती असणार का स्वाभिमानी? 100%. जर त्यांना माहिती आहे, बरं 10 वर्षापूर्वी मी पुरावे यांना दिले होते. बरं यायचा वापर करायचा उत्पादन वाढीसाठी, मग रिकव्हरी चोरीसाठी आणि काटामारीसाठी यायचा वापर का होऊ नये हे आम्हाला सांगा तुम्ही. आजची ऊस परिषद झाली, काही जण आरोप करत होते की चळवळ संपली, त्या सगळ्यांना उत्तर काय असणार आहे? तुम्ही म्हणजे महाराष्ट्राचे डोळे आहात आणि तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलेलं आहे चळवळ संपली का चळवळीला बाळसा आलेला आहे. जरी माझी केस पिकलेली असली तरी चळवळीला मात्र चांगलंच बाळसा आलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.